नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्हा पुन्हा तापायला लागलेला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा शड्डू मारलेला दिसतोय. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. आता गोपीचंद शड्डू कुणाच्या विरोधात मारणार आता सांगली जिल्ह्यात लगेच बोट दाखवतात जयंत पाटलांच्या विरोधातच तो शड्डू मारणार. आणि तसंच झालं. जत निमित्त होतं. जत नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर आरडे त्यांचा अर्ज भरायचा. मग त्याच्या वेळेला अर्ज भरणं वगैरे ह्या प्रक्रिया चालूच झाल्या त्या. परंतु सगळ्यात महत्वाचं, गोपीचंद पडळकर नेहमीप्रमाणेच आक्रमक झाले. आणि ते आक्रमक झाले नाहीत म्हटलं तर ते आश्चर्य झालं असतं. आणि त्यांनी नेहमीप्रमाणे शरद पवार, जयंत पाटील कशी टीका केली हेही सगळ्यांनी बघितलं. मुळात असा आहे विषय की आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटलांना काहीही करून गोपीचंद पडळकरांचं प्रस्थ हे कमी करायचं आहे किंवा ते नेस्तनाबूत करायचं ही त्यांची पण जिद्द आहे. परंतु त्याच्या उलटच चालू झालंय की त्यांनी ते करायच्या आधीच गोपीचंद पडळकरच आक्रमक व्हायला लागले. काल सुद्धा त्यांनी तुतारी जत म्हणणं गायब, म्हणजे आत्ताच ती गायब. 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार. जत कुठं नेणार त्याच्याही पेक्षा त्यांचं ह्याच्या पुढचं पण गणित असं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर हे सगळीकडे लक्ष घालणार. स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या सभा होणार. आणि ह्याच्या मागं देवाभाऊंची ताकद आहे हे लपून राहिलेलं नाही. देवाभाऊंनीच ताकद, त्यांची ही रणनीतीच आहे, कूटनीती आहे म्हणा. जयंत पाटलांचं काही करून कार्यक्रम करा हे संदेश वर्ण आलेले आहे. आता जयंत पाटील ह्याला किती फाईट देणार, किती ताकद आहे हे बघायला लागेल. परंतु पडळकरांचा आक्रमकपणा, पडळकरांची भाषाशैली आणि ती कुठेही कमी पडले नाहीत. आधीची पण त्यांच्या सगळं आपण वातावरण बघितलं. जयंत पाटलांच्यावर आक्रमकतेने ते कसे गेले, त्या सभा, त्यांच्या विरोधात त्यांनी केलेली स्टेटमेंट आणि त्याच्याशी परत फर्म राहायचं. आणि देवाभाऊनी पण काय फार गोपीचंद पडळकरांना दाबलं किंवा थांबला, उलट त्यांनी आता सपोर्टच करायला लागले त्यांना. म्हणजे इथनं पुढच्या काळात ही कुस्तीच, मी म्हटलं आज मी विश्लेषणात एवढंच सांगतोय, दोघांची कुस्तीच ही लागलेली आहे. आता सांगली जिल्ह्यातला हा महत्वाचा विषय राहणार आहे. जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील, हेच आता सगळीकडे चर्चेला येणार आहे उद्याच्या काळात. आणि त्याच्यामध्ये दोघांच्या पण सभा होणार. म्हणजे आता नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, परत महापालिका, सगळीकडे गोपीचंद पडळकरांची तोप डागली जाणार आहे. जयंत पाटील याला किती उत्तर देणार, कशा पद्धतीने देणार, हे सुद्धा महत्वाचं बघण्यासारखं असणार आहे. कारण जयंत पाटलांचा एकंदर बोलण्याचा स्वभाव बघितला तर अतिशय शांत प्रवृत्तीचे आहेत. ते कार्यक्रम करतात पण ते शांतपणे कार्यक्रम करत असतात. हे सगळीकडे बोललं जात आहे. पण पडळकरांचं तसं नाही. पडळकर हे आक्रमक, काय असेल ते समोर 1, 2, 3 करायचं, विषय संपवायचा. 1 घाव 2 तुकडे. त्यामुळं काल जतला त्यांनी जे डॉक्टर आरडेंच्या बाबतीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जे बोलायला गेले, तुतारी गायब, यांची काही ताकद नाही, आणि हे संदेश हा जयंत पाटलांच्यावरच त्यांना ते बोलायचं होतं. लपून काय ठेवायचं त्याच्यामध्ये. जयंत पाटलांना इथनं पुढच्या काळात पडळकर हे ब्रह्मास्त्र अंगावर यायला लागलेलं आहे, ते कसं रोखायचं हे मोठं आव्हान असणार आहे. आणि त्यांच्या मागे देवाभाऊंची ताकद आहे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ही पण ताकद हलकी नाही. कारण त्याने सुद्धा ईश्वरपूरमध्ये जाऊन किती जोरदार भाषणं केली, काय काय बोलले हे सुद्धा समोर यायला लागले. त्यामुळं आता ह्या निवडणुका रंगात आलेल्या आहेत. आणि याच्यातनं पडळकर विरुद्ध जयंत पाटील ही कुस्ती बघण्यासारखीच असेल, रंगणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कोण विजयी होईल, काय होईल हे लवकरच कळून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.